तुम्ही आमच्या चॅनलला देत असलेल्या प्रेमासाठी मनापासून धन्यवाद. आज आपण ज्या घटनेबद्दल बोलणार आहोत, ती घटना आहे महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातील. ही घटना फक्त एका गुन्ह्याची नाही, तर एकाकीपणा, भावनिक कमकुवतपणा, चुकीचे निर्णय आणि विश्वासघात यांची आहे. या घटनेने संपूर्ण गाव हादरले होते. गावाचं नाव होतं देवगाव. हिरवीगार शेती, शांत वातावरण आणि एकमेकांना ओळखणारी माणसं. गावातलं जीवन साधं होतं. इथेच राहत होते गोविंद पाटील आणि त्यांची पत्नी मीनल. गोविंद हे निवृत्त सरकारी कर्मचारी होते. गावात त्यांना खूप मान होता. रोज सकाळी 5 वाजता उठणं, चालायला जाणं, वर्तमानपत्र वाचणं आणि नंतर शेतीकडे लक्ष देणं हा त्यांचा दिनक्रम होता. त्यांचा स्वभाव थोडा कडक होता, पण मनाने ते वाईट नव्हते. मीनल मात्र पूर्णपणे वेगळ्या स्वभावाची होती. बोलकी, भावनिक आणि लोकांमध्ये मिसळणारी. लग्नाच्या सुरुवातीला दोघांचं आयुष्य खूप चांगलं होतं, पण जसं जसं वय वाढत गेलं तसं दोघांमध्ये अंतर निर्माण होऊ लागलं. त्यांचा मुलगा पुण्यात नोकरी करत होता आणि मुलगी लग्नानंतर नागपूरला स्थायिक झाली होती. घरात आता फक्त दोघंच उरले होते. गोविंद यांना वाटायचं की आता आयुष्य शांतपणे जगायचं. पण मीनलच्या मनात अजूनही भावना जिवंत होत्या. तिला बोलणं, फिरणं आणि कुणीतरी आपल्याकडे लक्ष द्यावं असं वाटायचं. गोविंद मात्र दिवसभर आपल्या कामात व्यस्त असायचे. मीनलच्या भावनांकडे त्यांचं फारसं लक्ष नव्हतं. हळूहळू मीनल एकटी पडत गेली. याच काळात ती गावातील मंदिरात जाऊ लागली. तिथेच तिची ओळख झाली करण नावाच्या एका तरुणाशी. करण गावात नवीन आलेला होता. तो स्वतःला सामाजिक कार्यकर्ता म्हणवायचा. गावातल्या लोकांशी गोड बोलणं, मदत करणं आणि सतत हसतमुख राहणं यामुळे लोक त्याच्यावर लगेच विश्वास ठेवू लागले. मीनललाही तो सुरुवातीला खूप चांगला वाटला. एक दिवस मंदिरात मीनलची तब्येत थोडी बिघडली. तेव्हा करणने तिला पाणी दिलं आणि घरी सोडायला गेला. त्या दिवसानंतर दोघांचं बोलणं सुरू झालं. सुरुवातीला साध्या गप्पा, घर, मुलं, गाव आणि आयुष्याबद्दल चर्चा. करण नेहमी मीनलचं कौतुक करायचा. तुम्ही अजूनही खूप उत्साही दिसता, तो म्हणायचा. मीनलला अनेक वर्षांनी कुणीतरी तिच्याकडे लक्ष देत असल्यासारखं वाटू लागलं. हळूहळू दोघं मोबाईलवरही बोलू लागले. करण मीनलचा एकटेपणा ओळखून तिच्याशी अधिक जवळीक वाढवत होता. दुसरीकडे गोविंद यांना या सगळ्याची काहीच कल्पना नव्हती. ते आपल्या जगात व्यस्त होते. काही महिन्यांनी गावात कुजबूज सुरू झाली. मीनल ताई त्या नवीन मुलासोबत जास्त दिसतात. लोक चर्चा करू लागले. पण गावात कोणी थेट बोलण्याची हिंमत करत नव्हतं. एक दिवस गोविंद यांच्या मित्राने त्यांना इशाऱ्यात सांगितलं, जरा लक्ष ठेवा. गोविंद सुरुवातीला हसून टाळलं, पण त्यांच्या मनात शंकेचं बीज पडलं. त्या रात्री त्यांनी मीनलकडे बारकाईने पाहिलं. ती सतत मोबाईलकडे बघत होती. चेहऱ्यावर वेगळाच आनंद होता. गोविंद शांत झाले. पुढचे काही दिवस त्यांनी काहीच न बोलता निरीक्षण सुरू केलं. मीनल आता वारंवार बाहेर जाऊ लागली होती. कधी मंदिर, कधी मैत्रिणी, कधी बाजार. पण वेळ वाढत चालली होती. एक दिवस गोविंद यांनी तिचा पाठलाग केला. मीनल गावाबाहेरच्या एका छोट्या भाड्याच्या घरात गेली. काही वेळाने करणही तिथे पोहोचला. हे पाहून गोविंद हादरले. त्यांच्या डोळ्यासमोर विश्वास तुटत होता. पण त्यांनी त्या क्षणी काहीच प्रतिक्रिया दिली नाही. ते शांतपणे तिथून निघून गेले. त्या दिवसानंतर गोविंद पूर्ण बदलले. घरात शांतता वाढली. मीनललाही काहीतरी चुकीचं असल्याची जाणीव होऊ लागली. दुसरीकडे करणचं खरं रूप हळूहळू समोर येत होतं. त्याने आता मीनलकडून पैशांची मदत मागायला सुरुवात केली. माझ्यावर कर्ज आहे, मी अडचणीत आहे, असं सांगून तो पैसे मागू लागला. मीनलने सुरुवातीला मदत केली, पण त्याची मागणी वाढतच गेली. आता तो तिला भावनिक दबाव टाकू लागला. तुम्ही माझी काळजी करत नाही, तुमच्याशिवाय माझं कोणी नाही. मीनल पूर्णपणे त्याच्या जाळ्यात अडकत चालली होती. आणि याच ठिकाणी सुरू झाला त्या घटनेचा खरा खेळ. मित्रांनो, मागच्या भागात आपण पाहिलं की देवगावमध्ये राहणाऱ्या मीनल आणि करण यांच्यातील ओळख हळूहळू वाढत गेली होती. गोविंद यांच्या दुर्लक्षामुळे मीनल भावनिकदृष्ट्या कमजोर झाली होती आणि करणने हाच एकटेपणा ओळखून तिच्या आयुष्यात प्रवेश केला होता. पण आता या नात्याचं रूप पूर्णपणे बदलायला सुरुवात झाली होती. गावात दिवसेंदिवस चर्चा वाढत होती. लोक आता उघडपणे बोलू लागले होते. करण आणि मीनल ताईंचं काहीतरी सुरू आहे.
गोविंदांना काही कळत नाही का? अशा चर्चा चहाच्या टपऱ्यांवर, विहिरीजवळ आणि शेतात सुरू होत्या. गोविंद मात्र बाहेरून शांत होते, पण आतून पूर्णपणे तुटले होते. ते आता प्रत्येक गोष्ट संशयाने पाहू लागले. मीनल मोबाईलवर बोलली तरी त्यांना राग यायचा, पण त्यांनी अजूनही काहीच विचारलं नव्हतं. दुसरीकडे करण अधिक धाडसी होत चालला होता. तो आता मीनलला गावाबाहेर भेटायला बोलू लागला. गावात लोक बघतात, आपण थोडं सावध राहायला हवं, तो म्हणायचा. मीनललाही आता करणची सवय झाली होती. तिला वाटत होतं की करणच तिचं खरं ऐकतो. एक दिवस करणने तिला सांगितलं की त्याला शहरात छोटा व्यवसाय सुरू करायचा आहे. जर मला थोडी मदत मिळाली तर आपलं आयुष्य बदलू शकतं, तो भावनिक आवाजात म्हणाला. मीनल सुरुवातीला शांत राहिली. तिला पैशांबद्दल भीती वाटत होती, पण करणने तिच्यावर भावनिक दबाव टाकायला सुरुवात केली. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवत नाही का? मी तुमच्यासाठी सगळं करतो, असं म्हणत तो तिला गिल्ट फील करून द्यायचा. हळूहळू मीनलने घरातील काही दागिने विकले आणि करणला पैसे दिले. करण खुश झाला, पण त्याची लालसा आता आणखी वाढली होती. त्याला समजलं होतं की मीनल त्याच्या प्रभावाखाली आली आहे. दरम्यान गोविंद यांच्या लक्षात आलं की घरातील काही दागिने गायब आहेत. त्यांनी मीनलला विचारलं, दागिने कुठे आहेत? मीनल गोंधळली. ती म्हणाली, मी बँकेत ठेवले आहेत. गोविंदना उत्तरावर विश्वास बसला नाही, पण त्यांनी पुन्हा काही विचारलं नाही. त्या रात्री मात्र त्यांना झोप लागली नाही. त्यांच्या मनात सतत एकच विचार सुरू होता, माझ्याच घरात माझ्यापासून काहीतरी लपवलं जातंय. पुढच्या काही दिवसांत गोविंद यांनी गुपचूप चौकशी सुरू केली. त्यांनी गावातील एका मुलाला करणवर लक्ष ठेवायला सांगितलं आणि जे समोर आलं ते धक्कादायक होतं. करण फक्त मीनल सोबतच नव्हता, तो गावातील आणखी 2 महिलांशी संपर्कात होता. तो प्रत्येकाला वेगवेगळ्या गोष्टी सांगून पैसे उकळत होता. गोविंद यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांना समजलं की मीनल एका मोठ्या फसवणुकीत अडकली आहे, पण त्यांना अजूनही विश्वास बसत नव्हता की मीनल इतकी बदलू शकते. एक दिवस त्यांनी ठरवलं की आता सत्य समोर आणायचंच. त्या दिवशी मीनल नेहमीप्रमाणे घरातून बाहेर पडली. गोविंद तिच्या मागोमाग गेले. मीनल गावाबाहेरच्या त्या भाड्याच्या खोलीत गेली. काही वेळाने करण आला. गोविंद बाहेर उभे राहून सगळं पाहत होते. त्यांच्या डोळ्यांत राग, दुःख आणि अपमान सगळं एकत्र होतं. काही मिनिटांनी त्यांना आतून जोरात भांडण्याचा आवाज ऐकू आला. करण आणि मीनलमध्ये पैशांवरून वाद सुरू होता. मी तुला इतके पैसे दिले, आता आणखी कशासाठी मागतोयस? मीनल रागाने बोलत होती. करणचा चेहरा बदलला. तो आता आधीसारखा गोड बोलत नव्हता. तुम्ही मला मदत केली नाही, तर मी सगळं गावात सांगीन, तो थंड आवाजात म्हणाला. मीनल घाबरली. तिला आता समजायला लागलं होतं की करणचं खरं रूप काय आहे. तिने तिथून निघण्याचा प्रयत्न केला, पण करण तिला थांबवत होता. बाहेर उभे असलेले गोविंद हे सगळं ऐकत होते. त्यांच्या मनात प्रचंड संताप उसळत होता, पण त्यांनी स्वतःला सावरलं. त्या दिवशी ते शांतपणे परत घरी आले. रात्री त्यांनी मीनलशी एक शब्दही बोलला नाही. मीनललाही भीती वाटत होती. करण आता धोकादायक बनत चालला होता. पुढच्या काही दिवसांत त्याचे फोन, मेसेज आणि धमक्या वाढल्या. पैसे आणा, नाहीतर सगळं संपवेन. मीनल मानसिकदृष्ट्या पूर्णपणे कोसळत चालली होती. एक दिवस करणने तिला शेवटची भेट ठरवायला सांगितली. एकदाच भेटू, मग मी कायमचा दूर जाईन, तो म्हणाला. मीनलने होकार दिला, पण तिला कल्पनाही नव्हती की ही भेट तिच्या आयुष्यातील सर्वात मोठं वादळ घेऊन येणार आहे. मित्रांनो, मागच्या भागात आपण पाहिलं की करणचं खरं रूप आता मीनल समोर येऊ लागलं होतं. पैशांची मागणी, धमक्या आणि भावनिक दबाव यामुळे मीनल पूर्णपणे घाबरली होती. दुसरीकडे गोविंद यांना आता सगळ्या गोष्टींचा अंदाज आला होता, पण अजूनही त्यांनी कोणताही मोठा निर्णय घेतला नव्हता. मात्र पुढे जे घडलं त्याने संपूर्ण देवगाव हादरलं. त्या रात्रीनंतर घरातलं वातावरण पूर्णपणे बदललं होतं. मीनल सतत तणावात राहू लागली. तिच्या चेहऱ्यावरची शांतता गायब झाली होती. ती वारंवार मोबाईलकडे बघत असे आणि अचानक घाबरून फोन सायलेंट करायची. गोविंद हे सगळं शांतपणे पाहत होते. ते कमी बोलू लागले होते. त्यांच्या डोळ्यांमध्ये आता संशयापेक्षा जास्त वेदना दिसत होती. एक दिवस सकाळी मीनलला करणचा फोन आला. त्याचा आवाज यावेळी खूपच थंड होता.
आज संध्याकाळी भेट, नाहीतर उद्या सगळ्या गावाला सत्य कळेल. हे ऐकताच मीनलच्या हातातून मोबाईल जवळ-जवळ पडला. तिला समजत नव्हतं काय करावं. तिने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. माझ्याकडे आता काहीच उरलं नाही. पण करण ऐकायला तयार नव्हता. मला पैसे हवे आहेत. शेवटचं सांगतो, तो म्हणाला आणि फोन कट केला. त्या दिवसभर मीनल बेचैन होती. गोविंद यांनी तिचं बदललेलं वागणं पाहिलं. त्यांना समजलं की काहीतरी मोठं घडणार आहे. संध्याकाळी मीनल नेहमीप्रमाणे घराबाहेर पडली. ती म्हणाली, मंदिरात जाऊन येते. गोविंद शांतपणे मान हलवली. पण यावेळी ते आधीपासून तयार होते. ते काही अंतरावरून तिचा पाठलाग करू लागले. मीनल गावाबाहेरच्या जुन्या गोदामाजवळ पोहोचली. करण आधीपासून तिथे उभा होता. आज त्याच्या चेहऱ्यावर गोडवा नव्हता. तो पूर्णपणे वेगळा दिसत होता. पैसे आणलेस? त्याने सरळ विचारलं. मीनल घाबरलेल्या आवाजात म्हणाली, माझ्याकडे आता काहीच नाही. करणचा राग वाढला. मग मी सगळं तुझ्या नवऱ्याला सांगतो. गावात सांगतो. मीनल रडू लागली. कृपया असं करू नकोस. पण करण आता थांबायला तयार नव्हता. त्याने मोबाईल काढून काही फोटो दाखवले. हे बघ, एका मिनिटात सगळीकडे जातील. मीनलच्या पायाखालची जमीन सरकली. तिला समजलं की ती पूर्णपणे अडकली आहे. याच वेळी अचानक मागून आवाज आला. बस झालं. दोघंही दचकले. समोर गोविंद उभे होते. त्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड राग दिसत होता. मीनल घाबरून मागे सरकली. करण काही क्षण शांत राहिला आणि मग हसू लागला. ओ, म्हणजे आता सगळं समजलं तर, तो म्हणाला. गोविंद संतापाने पुढे गेले. माझ्या घराचा नाश केलास तू. करणही चिडला. तुमच्या घरात आधीच सगळं संपलं होतं. तो उलट उत्तरला. हे ऐकताच गोविंद यांचा संताप अनावर झाला. दोघांमध्ये जोरदार वाद सुरू झाला. मीनल दोघांना थांबवण्याचा प्रयत्न करत होती. पण परिस्थिती हाताबाहेर जात होती. करणने गोविंद यांना ढकललं. गोविंद खाली पडले. त्या क्षणी त्यांच्या डोक्यातला राग फुटला. ते उठले आणि जवळ पडलेला लोखंडी रॉड हातात घेतला. मीनल ओरडली, नको. पण पुढच्या काही सेकंदांत सगळं बदललं. करण जमिनीवर कोसळला. गोदामात पूर्ण शांतता पसरली. मीनल थरथरत उभी होती. गोविंद यांच्या हातातून रॉड खाली पडला. त्यांना स्वतःवर विश्वास बसत नव्हता. काही क्षण तिघांपैकी कोणीही बोललं नाही. फक्त मीनलचा रडण्याचा आवाज येत होता. हे काय झालं? ती पुन्हा पुन्हा म्हणत होती. गोविंद पूर्णपणे हादरले होते. त्यांचा राग आता भीतीत बदलला होता. त्यांनी करणकडे पाहिलं. तो हालचाल करत नव्हता. मीनल कोसळली. तिला समजलं होतं की आता सगळं संपलं आहे. त्या रात्री दोघांनी मोठी चूक केली. ते घाबरले. काय करावं हे त्यांना समजत नव्हतं. गोविंद म्हणाले, जर हे बाहेर गेलं तर सगळं संपेल. मीनल काहीच बोलत नव्हती. रात्र वाढत चालली होती.